मराठवाडा पुरात जिल्हाधिकारी नाचकामात। शेतकरी संकटात असताना कलेक्टरला नाच सुचतो कसा, असा संतप्त प्रश्न आता लोक उपस्थित करतात। मराठवाडा पुरात असताना जिल्हाधिकारी नाचकामात मग्न असल्याचं समोर आलंय। धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती पुजारा मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नाच गाण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं। 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केलाय। धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिकं धोक्यात आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि असं असताना जिल्हाधिकाऱ्यांचं मात्र बेजबाबदार वर्तन पाहायला मिळालंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्यानं नेटकऱ्यांनी टीकास्त्र डागलंय। तर शेतकरी संकटात कलेक्टर यांना नाच सुचतो कसा, असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करतायत। तर अनेक राजकीय प्रतिक्रियाही त्यांच्या या व्हिडिओवर समोर आलेल्या आहेत। मला काय कल्पना नाही, मला वाटतं त्यांच्या घरात ते नाचले असतील तर तो त्यांचा भाग वेगळा, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी। आणि कलेक्टर हा शासनाचा त्या जिल्ह्याचा प्रमुख चेहरा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवूनच जे आहे यापुढे वागलं पाहिजे। इतर वेळेला तर कोणी काही बोललं नसतं, पण आज ज्यावेळी या सगळ्या जिल्ह्यातले जे आहेत शेतकरी त्यांचे कुटुंब रडतायत, जी काय कृती जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत झाली आहे ती निषेधार्ह आहे। असंवेदनशीलपणाचंच ते लक्षण आहे। कारण आपण आपल्या जिल्ह्यातली पूर परिस्थिती जर बघितली आणि त्या पुराची भीषणता जर बघितली तर ती अतिशय भयंकर आहे। आपण झालेल्या नुकसानीचं वर्णन पैशात करू शकत नाही आणि शेतकऱ्याच्या अडचणीचं वर्णन शब्दात करू शकत नाही।